काय डेटा आहे का आतापर्यंत किती स्वरूपीचं असेल आकडा रकमेचा आकडा सर्व ज्यांच्या पुनर्विकासासंदर्भ आहे क्राऊडेड असल्यामुळे ते अडचणी काही आहे का मागे मी तिथे व्हिजिट केली होती ना तेव्हा होतो जो हो. अहवाल जो द्यायचा होता त्याच्यामध्ये तीन पटी 4 पटीने जास्त असल्यामुळे रिकन्स्ट्रक्शन करणं किंवा रिडेव्हलपमेंट करणं डिफिकल्ट नाही नाही त्याला फक्त ओपन स्पेसची अडचण होती. म्हणजे समोरचा जो रस्ता आहे ना त्या रस्त्याच्यानुसार ह्याचे जे नॉर्म्स आहेत बीएमसीचे जे नॉर्म्स आहेत बिल्डिंग डिपार्टमेंटचे ते अडचणीच होते. पण त्याला सूट मिळू शकते. त्या सुटीचा प्रस्ताव आपण सादर करायला सांगितला हाऊसिंगला. आता एक महत्वाचं विधेयक पास झालेलं आहे किती त्याची महत्व आणि गरज आहे. नाही सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो. MPIDच्या बाबतीमध्ये गेले काही दिवसांपासून एक गोष्ट आढळत होती किंवा लक्षात आली होती की ठेवीदारांच्या रकमा ह्या पुन्हा देण्याकरिताची जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर फार लेंदी आहे. या प्रोसिजरमध्ये काही उणिवा आहेत. बेसिकली MPIDचा गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्या संस्थेच्या ज्या मालमत्ता आहेत त्या नोटिफाय केल्या जातात. त्यानंतर त्याची अटॅचमेंट केली जाते. ही अटॅचमेंट करत असताना MPIDचे जे विशेष न्यायालय आहेत त्याची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी घेत असताना ज्यांच्या विरोधामध्ये ही कारवाई होते ती लोक कोर्टामध्ये जात होती आणि ही या प्रोसिजरला म्हणजे या न्यायालयीन प्रोसिजरला काही काही केसेसमध्ये 8-8, 10-10 वर्ष देखील लागलेली आहे आणि प्रॉपर्टी अटॅच होऊ शकलेल्या नाही आहेत किंवा प्रॉपर्टी उशिराने अटॅच झाल्यामुळे त्या पुन्हा डिव्हॅल्यू झालेल्या आहेत. आणि म्हणून ह्याच्या लिलावामध्ये जो काही डिले होत होता त्या डिले होण्याच्या कारणास्तव माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यामध्ये 3 प्रमुख बदल केलेले आहेत. कायद्यामध्ये आपण ते बदल केलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आता अटॅचमेंटसाठी जेव्हा आपण कोर्टाची परवानगी घेतो त्याच्या अगेन्स्ट ज्यावेळेला सुनावणी चालू होते किंवा कोणी कोर्टात गेल्यानंतर सुनावणी ज्यावेळेला होईल त्यावेळेला 2 ॲडजॉर्नमेंट आणि जास्तीत जास्त 3. तिसरी ॲडजॉर्नमेंट ही आहे ही विशेष परिस्थितीमध्येच ही दिली जाईल. अशा पद्धतीचा कायद्यामध्ये आपण बदल केलेला आहे. दुसरा म्हणजे ज्याला कोर्टामध्ये जायचं आहे त्या संस्थेचा जेवढ्या रकमेचा फ्रॉड आहे त्याची 50% रक्कम ही त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे त्यांनी जमा करायची आणि तरच तो कोर्टात जाऊ शकतो. असा हा दुसरा बदल आपण केलेला आहे. आणि तिसरा डिजिटल करन्सी ठेवी जर का त्यांनी कोणी ठेवी म्हणून ठेवलेली असेल तर ती आपण आजपर्यंत कन्सिडर करू शकत नव्हतो. तर ह्यापुढे डिजिटल करन्सी देखील ठेवीदारांची पुन्हा त्यांना परत मिळवून देण्याकरिता ती देखील ग्राह्य धरली जाईल. अशा पद्धतीचे 3 महत्वाचे बदल या आपण केलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या माहितीकरिता सांगतो राज्यामध्ये 2011 पासून ते आजपर्यंतच्या जर का आपण केसेस जर का पाहिल्या जवळपास 36,000 कोटीपेक्षाही जास्त ठेवीदारांची रक्कम ही आपल्याला पुन्हा मिळवून द्यायची आहे. त्याकरिताची MPIDच्या अंतर्गत आपण ही कारवाई करत आहोत. आणि ह्या इतक्या मोठ्या रकमेसमोर आजपर्यंत आपण फक्त 900 ते 950 कोटीच्या दरम्यानच आपण रक्कम परत देऊ शकलो आहोत. तफावत फार मोठी आहे. एक गोष्ट लक्षात आली होती की ह्या संपूर्ण प्रोसिजरमध्ये 2 गोष्टींचा इथे डिले होतोय. ती म्हणजे MPIDसाठी आपण जे विशेष न्यायालय उभी केलेली आहेत तिथे केसेस ह्या अनेक वर्ष चालत आहेत हे एक कारण होतं. दुसरं कारण म्हणजे ह्याची व्हॅल्युएशन सक्षम प्राधिकरणांच्याकडनं याची जे व्हॅल्युएशन करण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये कालावधी हा जास्त जातो. म्हणजे अटॅच केल्यापासून किंवा नोटिफाय केल्यापासून ते व्हॅल्यू ज्या वेळेला आपण करतोय यामधला कालावधी हा फार मोठा असल्यामुळे ती तफावत होते. म्हणून व्हॅल्युएशन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ह्याच्यामध्ये देखील महत्वाचे निर्देश दिलेले आहेत की व्हॅल्युएशन करण्याकरिता आपण बाह्य एजन्सीची मदत घेऊ शकतो का हा देखील पर्याय आता आपण बघतोय. एकंदरीत ठेवीदारांच्या रकमा या पुन्हा परत करण्यासाठी आज विधिमंडळामधील विधानसभेमध्ये अतिशय महत्वाचं हे बिल आज पास झालेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे बिल आणलं आणि सर्व सदस्यांचं मी आभार मानतो आणि त्यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी हे बिल पारित करून दिलं. RBIच्या गाईडलाईन्स असतील किंवा केंद्र सरकार आणि कोर्टाचं प्रश्न यामध्ये हे कसं विधेयक आपण नाही ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की RBIच्या गाईडलाईन्सनुसार त्या संस्थांनी जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. परंतु समजा कुठल्या नियमाचं उल्लंघन करून एखाद्या संस्थेने तिथे अपव्यवहार केला
आणि अपव्यवहार केल्याच्या नंतर ह्या रकमा कधी कधी असं आढळून येतं, आपण असं देखील पाहतो, अशा देखील केसेस आहेत की आता नवी मुंबईमध्ये टॉरेसचं प्रकरण जे घडलं होतं त्यामध्ये परदेशी नागरिकांनी इथे येऊन कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली होती काही स्थानिक लोकांना हाताशी घेऊन, आणि एक इन्स्टिट्यूट उभं केलं होतं आणि 5-6 महिन्याकरिता महिन्याला 20%, महिन्याला 15% त्यांनी परतावा देखील दिला होता. जनतेचा विश्वास जिंकायचा आणि मग जिंकून त्यांच्याकडनं जास्त रकमा हे ठेवी म्हणून घ्यायच्या आणि मग त्या रकमा घेऊन पळून जायच्या आणि परदेशी पळून जायचं. एकंदरीत अशा केसेसवरती आळा घालण्यासाठी हा एमपीआयडी ऍक्ट आहे किंवा या ठेवीदाराच्या रकमा परत मिळवून देण्याकरिता हा एमपीआयडी ऍक्ट आहे. त्यामुळे आरबीआयच्या कुठल्याच गाईडलाईनचं आपण उल्लंघन न करता ह्या ऍक्ट 1999 साली हा तयार केला गेला होता, परंतु याच्यामध्ये काही तफावत होते ते आपण आता दूर केलेले आहे. नाही, हजारो लोक आहेत, परंतु ही रक्कम जी आहे जवळपास 36,000 कोटीच्या दरम्यानची ही रक्कम आहे आणि अनेक वर्षांपासूनची आहे. गेल्या मला वाटतं 15-20 वर्षांपासूनच्या ठेवीदारांच्या या रकमा या पुन्हा मिळून देण्याकरिता हा जो डिले होत होता तो डिले होणार नाही. ह्या सगळ्या केसेस या टाइम बाउंडमध्ये पूर्ण होतील, म्हणजे नोटिफाय करणं, अटॅच करणं, व्हॅल्यू ठरवणं आणि लिलाव करणं. लिलाव करण्यापर्यंतची प्रोसिजरला जवळपास 10-10, 15-15 वर्ष जात होती. आता मात्र तसं होणार नाही. आमचा टार्गेट आहे की एकदा ती प्रॉपर्टी आपण ती नोटिफाय केली की लिलावाच्या प्रोसिजरपर्यंत आपण कमीत कमी 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण पोहोचलं पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता आजचा आपण जो कायद्यामध्ये बदल केला त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची मदत होणार आहे. वेळा प्रश्न आहे, राज ठाकरेंनी टीका केली आहे, कोणाकोणीच्या राजकारणामुळे भाजपाचं नुकसान होणार आहे. नाही, मला वाटतं हे जे जनता ठरवेल, नुकसान कोणाचं करायचं, फायदा कोणाचा करायचा हे जनता ठरवेल ना. भाषणं करून कधी मतं मिळवता येत नसतात. त्यासाठी जनतेमध्ये उतरून कामं करावी लागतात आणि ते काम आज आम्ही करतोय, सरकार म्हणून आम्ही ते करतोय. म्हणूनच आम्ही जनतेचा विश्वास जिंकलेला आहे आणि म्हणूनच फक्त लोकसभा किंवा विधानसभा नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही मोठं यश आम्हाला जे मिळालेलं आहे, जनतेनेच आम्हाला यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं माननीय राजसाहेब ठाकरे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, सिनियर आहेत. त्यांच्यावरती टीका करणं हे मला करायची पडणार नाही, परंतु मला वाटतं जनतेने हे ठरवू द्या ना. व्यापार करणारे आहेत म्हणून ग्राहक आहेत असा आरोप, अशी थेट टीका काय देह व्यापार करणारे आहेत म्हणून ग्राहक आहेत असं आरोप, टीका जे कुठलेले खासदार आहेत, कुठलेले आमदार आहेत त्याच्यावर टीका केलेली असते. नाही, मला वाटतं अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींची तुलना करणं, मग ज्या वेळेला सामान्य राजसाहेब ठाकरे यांचे मला वाटतं 8 की 10 नगरसेवक हे उद्धवजींनी फोडले होते, 6 नगरसेवक यावेळेस फोडले होते, त्यावेळेसच्या बाबतीमध्ये देखील राजसाहेबांचं उद्धवजींच्या बाबतीत पण तेच मत आहे का हे त्यांनी सांगावं. त्याचा अहवाल आलाय, कैद्यांची संख्या ही पुनर्विकासात अडचणीचं प्रत्यक्ष अहवाल म्हटलंय का, याच्यावर पुनर्विकास करता येत नाही. आर्थर रोडच्या पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये मी स्वतः तिथे भेट दिली होती आणि बेसिकली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये जेवढी तुरुंग आहेत, ह्या तुरुंगामध्ये जेवढी कपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त तिथे कैदी आहेत हे आम्हाला मान्य आहे, परंतु जोपर्यंत त्याचा पुनर्विकास होत नाही किंवा कपॅसिटी वाढत नाही तोपर्यंत अर्थातच तिथे आपण त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही किंवा ती आस्थापना ही सुस्थितीमध्ये येऊ शकत नाही. म्हणून 2 गोष्टी आपण करतोय. एक तर आत्ताची आपली जी जागा आहे किंवा जेल आहेत त्याच्यामध्येच कपॅसिटी वाढवणं आणि पुनर्विकास करणं, अशा दोन्ही गोष्टी आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. दुसऱ्या गोष्टीमध्ये मी एवढं सांगेन की आर्थर रोडच्या बाबतीमध्ये जी काही तिथे स्थानिक जी काही परमिशन देणारी जी बॉडी आहे त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काही शिथिलता मागितलेली आहे. ती शिथिलता मिळाल्याच्या नंतर त्याचा पुनर्विकासाचा मार्ग हा मोकळा होईल आणि ती शिथिलता आणण्यासाठीचा पाठपुरावा आम्ही स्वतः करतोय आणि माननीय मुख्यमंत्री मोदींनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्र्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरती एखादे बोलणं कमी आहे ते करतात, ते थांबवण्यासाठी आपण काही कायदा किंवा काही तरतूद करतोय का? आणि आता सभागृहामध्ये माननीय जयंत पाटील साहेबांनी हा विषय मांडला. ही गोष्ट खरी आहे की सोशल मीडियामध्ये अनेक इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा सर्वसामान्य नागरिक असतात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा कुठल्याही फील्डमध्ये असतो कोणी नागरिक असू द्यात, कमेंट्सवरती
जर का आपण नजर फिरवली तर काही अतिशय वाईट भाषेमध्ये कमेंट्स केलेल्या असतात, शिवीगाळ केली जाते. मला वाटतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा सेन्सॉरच नाहीये किंवा त्याला फिल्टरच नाहीये. होय, एखादा म्हणजे समजा आपण फेसबुकला किंवा त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण तक्रार करतो सायबरच्या मार्फत, त्यावेळेला ते अकाउंट डिलीट केले जातात, परंतु कमेंट्सवरती कुठलेही कंट्रोल नाहीये. मला वाटतं या बाबतीत नक्कीच नवीन कायदा तयार करण्याच्या बाबतीमध्ये विचार हा नक्कीच आम्ही करतोय आणि तो केला पाहिजे. आणि ह्यामध्ये फक्त राजकारणी लोक नाही, तर टार्गेट सर्वसामान्य नागरिक देखील अनेक वेळा होताना आपण पाहिलेले आहे, तर त्यांना देखील आपण याच्यामध्ये नाही मिळू देऊ शकतो. पक्षाचा नेता निवडताना आता प्रत्येक पक्षाने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणते. मला वाटतं काही वर्षांपूर्वी माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून उद्धवजींना ज्या वेळेला नेता केलं गेलं होतं, शिवसेना पक्षाचं ज्यावेळेला त्यांना नेता केलं गेलं होतं किंवा त्यांना पक्षप्रमुख केलं गेलं होतं, त्यावेळेस त्यांनी जर का हा विचार केला असता तर खूप बरं झालं असतं. त्यावेळेपासूनच माननीय नाना राणे साहेब पक्ष सोडून गेले, राजसाहेब ठाकरे पक्ष सोडून गेले, एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला आणि हे दिवस असे अनेक नेते आहेत जे त्या दिवसापासून शिवसेनाच पक्ष सोडून गेले. आणि म्हणून मला वाटतं स्वतःचा पक्षामध्ये नेता निवडत असताना हा विचार त्यांनी त्यावेळेस केला असता, कदाचित बरं झालं असतं. आईवीएफ के संदर्भ में एक महत्वपूर्ण फैसला लिया गया है राज्य सरकार की ओर से, मकोका लगाने तक जो है सोचा जाएगा. आईवीएफ नहीं, इसमें मेरे पास अभी उसकी कोई इन्फॉर्मेशन नहीं है, लेकिन एक बात जरूर सामने आई है कि फेक आईवीएफ सेंटर्स ये महाराष्ट्र में बड़ी तादाद में और भारत में भी कई जिलों में ये पाए गए हैं. तो मेरे ख्याल से इनके ऊपर पाबंदी लगाना और बेसिकली ये सर्वसामान्य नागरिक के सेंटिमेंट से जुड़े हुए ये विषय है. मेरे ख्याल से इसका मिसयूज करना, मेरे ख्याल से इसके ऊपर कंट्रोल लाना बहुत ही जरूरी था. और अगर कोई क्वालिफाइड नहीं है फिर भी आईवीएफ सेंटर अगर चला रहा है तो आप पब्लिक की लाइफ से आप खेल रहे हो. तो मेरे ख्याल से ऐसे कड़क कायदे ऐसे आस्थापना के ऊपर लाना बहुत जरूरी था और शायद हम लाएंगे. सर, देह व्यापार करने वाले हैं इसलिए ग्राहक है, ऐसे राष्ट्रपति ने कहा है. जो जिस तरह से विधायक जा रहे हैं, संसद जा रही है, मेरे ख्याल से कुछ सालों पहले शिवसेना ने मतलब उद्धव जी ने राज साहब ठाकरे जी के 6 कॉर्पोरेटर फोड़े थे, उनको शिवसेना में लेके आए थे. तो यही लॉजिक क्या राज साहब ठाकरे जी वहां पर लगाएंगे, ये मेरा उनसे सवाल है. देखिए, एक व्यक्ति की गलती से पूरे प्रशासन को या पूरी मंदिर व्यवस्था को गलत ठहराना ये काफी गलत होगा. सचिन अहिरी जी इस पार्टी के साथ, ऐसी पार्टी के साथ में आए हैं जिन्होंने राम मंदिर बनाया है, जिन्होंने वंदनीय बाला साहब जी का सपना पूरा किया है. सचिन अहिरी जी ऐसी पार्टी के साथ में अभी जुड़ गए हैं जो ऐसी एनडीए में अलायंस में है जिन्होंने 370 कलम कश्मीर से निकाला है. बाला साहब जी का वो भी एक दूसरा सपना था. तो मेरे ख्याल से टीका टिप्पणी करते वक्त आप अपना ही खुद के पार्टी का जो मूल मंत्र था, इतिहास था, भूल गए हैं, ऐसा हमें लगता है. अभी आपकी विचारधारा पूरी तरह से कांग्रेस में हो गई है. तो मेरे ख्याल से सचिन जी ने जो निर्णय लिया है सिर्फ उनका वैयक्तिक निर्णय नहीं होके बिल्कुल सत्ता में रह के एज ए पब्लिक सर्वेंट पब्लिक की सेवा करना और शिवसेना का जो मूल मंत्र है वो जहां पर टिका जा रहा है वहां पर उन्होंने प्रवेश किया है. नहीं, देखिए, आज मुंबई का डेवलपमेंट जिस तरीके से चल रहा है, अभी कुछ लोगों के दिक्कत क्या हो रही है, इतने 25 सालों तक मुंबई कॉरपोरेशन उनके पास में थी, हजारों करोड़ के भ्रष्टाचार के आरोप उनके ऊपर हमेशा से लगे हैं. उसमें से सबसे बड़ा जो इरेगुलरिटीज थी वो रोड डेवलपमेंट में थी. रिपेयर के नाम पे एक ही रास्ते पे बार बार रिपेयर करना और हजारों करोड़ का इसका जो पैसा आ रहा था वो रिपेयर के नाम से चुराना, इनका ये धंधा भी बंद हो गया है.
तो मेरे ख्याल से जो निर्णय एकनाथ शिंदे जी ने लिया कि कंक्रीट का जो